भाऊ सांग अंगाला विकार वगैरे आला किंवा काय झाला तर त्या ठिकाणी एक प्रथा आहे की बाबा माझा हात जर बरा झाला तर मी वेंगुर्ला तालुक्यातील पेंडूर घोडेमुख जत्रा आज उत्साहात संपन्न झाली। कोंब्याची जत्रा म्हणून प्रसिद्ध असलेल्या या जत्रेला हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित होते। या जत्रेत अंदाजे 35 ते 40 हजार कोंबड्यांचे नवस फेडण्यात आले। शिव मार्तंडेश्वर म्हणून ओळख असलेल्या देवाच्या दर्शनासाठी गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र या ठिकाणाहून तसेच आपला नवस फेडण्यासाठी भाविक भक्तजन येतात। आज घोडेमुखची जत्रा आणि या जत्रेला कोंब्याची जत्रा म्हणून ओळखली आहे। या ठिकाणी विविध प्रकारचे नवस बोलले जातात। असेच आपल्याला एक भाविक भेटले, त्यांनी काहीतरी एक नवस बोलले, तर ते नवस काय बोलले आणि कशा पद्धतीने नवस फेडणार या संदर्भात आपण त्यांच्याकडनं माहिती घेऊ। काय आपलं नाव काय? माझं नाव नितीन मल्हार, सावंतवाडी दाणोलीत राहतोय मी। माझं 2018 मध्ये ॲक्सिडेंट झालेलं आणि डावा पाय फ्रॅक्चर होता। ओके। बेळगावमध्ये ऑपरेशन केल्यानंतर पण ठीक होत नव्हता। इथे मिसेसची मावशी आहे, तिने इथे नवस बोललेले ते की पाय सारखा झाला म्हणजे तर आपण तो आज मी नवस फेडायला तो आता हे तुम्ही डावा पाय फ्रॅक्चर झाला तो देवाला देऊन नवस पूर्ण फेडतो। धन्यवाद। काका, तुम्ही विविध मातीपासून बनवलेले शरीराचे भाग घेऊन बसलाय, हे नेमकं काय याचं रहस्य काय आहे? टांगवान पहिली टांगवान केल्यानंतर वर्षांत फेड करतो। काय कशा पद्धतीने अंगवण म्हणजे काय? शरीर बघायचं, हात, पाय, कान, डोळे आणि शरीर सगळं, नाकापासून डोळ्यापासून सगळं। नाव कसं तुमचं? मुलाजी कुंभार।
नाव सांगा. माझं नाव लक्ष्मण चंद्रकांत परब. आम्ही या ठिकाणी आमचा दरवर्षी जत्रोत्सव टोटल 5 जत्रा होतात. सातेरीची लोटंगणाच्या जत्रेपासून सुरुवात होते, ही पौर्णिमेला असते आणि ही शेवटची 5वी जत्रा आम्ही अमावास्येनंतर 4थ्या दिवशी होते. तिथे कसं असतं, लोक नवस बोलतात. कोणाचाही ॲक्सिडेंट वगैरे झालेला असेल, हातपाय हे केलेला असेल तर मातीचा हात वगैरे देतात आणि कालाबादप्रमाणे सर्वांचे घरगुती हे असतात. नारळ आणि कोंबडा असतो आणि कोणाचे नवसाचे असतात, जे काही नवस त्यांचे पूर्ण होतात, नवस बोलतात ते नवसाचे नारळ आणि कोंबडाचे गेल्याची किती कोंबडी आता तर काय अंदाज नाही, पण एक 10 वर्षापूर्वी 30 वर्षापूर्वी कोंबडी येत होते. 10 वर्षापूर्वी म्हणजे आता मला वाटतं 50,000 अंदाज. हात जर बरा झाला तर परशुराम परब श्रीदेवी सातेरीचा प्रमुख मानकरी अधिक पुजारी. तर आज या ठिकाणी हा जो कार्यक्रम होतो तो देवदीपळाईला त्या ठिकाणी सातेरी बंधाऱ्यामध्ये सर्वप्रथम नारळ ठेवला जातो देवीच्या समोर. त्या ठिकाणी कट कवळाच म्हणून एक आमच्या रीतिरिवाजा परंपरेप्रमाणे जो कार्यक्रम असतो त्याची त्या ठिकाणी मांजरी घातली जाते आणि जो नारळ ठेवतो त्याच्या 5व्या दिवशी हा घोडेमुखाचा उत्सव साजरा होतो. आता या ठिकाणी जे मानकरी म्हणून सर्वप्रथम इथे बसलेले होते गावडे मंडळी, त्या ठिकाणी तरणकाठी आल्यानंतर गावातून आमच्याबरोबर राहणारे गावडे मंडळी ही चांगल्या प्रकारे एकमेकाच्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हा कार्यक्रम चांगला होतो. या ठिकाणी हा देव नवसाला पावणार आहे. आता भाविकही वाढले. सर्वप्रथम घरचा एक कोंबा असतो प्रत्येकाच्या घरचा आणि ज्या ठिकाणी आपली मुली दुसऱ्या कुलाचारात जाते त्याचा एक कोंबा असतो. आणि आता भाविक वाढल्यामुळे वर्षानुवर्षे एखाद्याचं काम बाबा किंवा खोलीचा रूमचं माझं काम झालं पाहिजे, हादी जमिनीचं काम झालं पाहिजे, ते झालं तर मी तुला एक नवस देतो. अशा प्रकारे हा नवस दिला जातो. खरं म्हटलं तर हा जो घोडेमुख आहे हा शुद्ध ब्राह्मण आहे.
आता आम्ही थोड्याच वेळात या ठिकाणी संपूर्ण रयत पिरगी गावकर मंडळीच्या हस्ते सर्व ते घोडेमुखाला घोडा नैवेद्य दिला जातो. घोडा नैवेद्य दिल्याच्या नंतर गावच्या वतीने एक संपूर्ण सीमेसाठी एक कोंबा दिला जातो आणि इतर हे कोंबे आहेत ते आपल्या मुलींचे म्हणा, घरचे म्हणा, भाविकांचे कोंबे दिले जातात. परंतु हा एकंदरीत कार्यक्रम पिढ्यानुपिढ्या चांगला खेळीमेळीच्या वातावरणामध्ये केला जातो. त्या बाजूला हे देवस्थान आहे त्या अंतर्गत. त्या ठिकाणी जर समजा एखाद्याच्या अंगाला विकार आला असेल, कानाचं असेल, डोळ्याचं असेल, तर एक बाबा आम्ही त्या ठिकाणी तुझ्या ह्या दिवशी त्याची प्रतिकृती, कान असेल तर कान, हात असेल तर हात, असा हा नवसाला पावणारा आहे देव. आणि कसल्याही प्रकारचा गोंधळ नाही, चांगल्या प्रकारे एकोप्याने एका विचाराने सर्व मंडळी हा आम्ही कार्यक्रम साजरा करतो. गेल्या फेब्रुवारीमध्ये सुद्धा श्रीदेवी सातेरी मंदिरामध्ये एक बारस उत्सव म्हणून मोठा कार्यक्रम झाला. जवळजवळ 2.5-3 लाख पब्लिक होतं. पण कसल्याही प्रकारचं गोंधळ न जाता त्या ठिकाणी जवळजवळ आमचे 25 ते 30 गावातील शिमदडे सुद्धा आले होते. त्यांची पण आम्ही चांगल्या प्रकारची व्यवस्था वगैरे केली. सगळ्यांच्या सहकार्याने, पेंडूर आणि मातोड या सर्वांच्या सहकार्याने तो सुद्धा कार्यक्रम झाला. तसाच आता हा कार्यक्रम चांगला शांततेत होतो. कसलीही गडबड नाही, गोंधळ नाही. आणि हा नवसाला पावणारा देव असल्यामुळे, देवाची फार ख्याती असल्यामुळे लोक शांततेप्रमाणे तो कार्यक्रम. कोंबड्याची जत्रा म्हणून ही जत्रा प्रसिद्ध आहे. तर आज अंदाजे किती कोंबडे कापले जातात? अंदाजे आता जवळजवळ नाही म्हटलं तर 30 ते 35 हजार कोंबे कापले जातात. ह्याचं एक वैशिष्ट्य आहे की आता हे कोंबे कापून झाल्याच्या नंतर देव खाली जाणार. शेवटच्या क्षणाला जी आमची मेन राजदंड तरंगकाठी, बेळ्याची तरंगकाठी आहे ती शेवट इथे थांबणार. ती कशाला थांबते की वर्षानुवर्षे जे आम्हाला तिथे काम करायचं आहे गावासाठी देवीकडे, इथून तो चाळा घेतला जातो आणि वर्षभर ते काम त्या ठिकाणी चाळा, देवी आणि बेळा त्याची परिवार देवता असं ते काम होतं. आणि जरी तुम्ही समजा उद्या इथे सकाळी आलात तरी तुम्हाला एक रक्ताचा थेंब किंवा इथे एक तुम्हाला पीस दिसणार नाही. ही महत्वाची ख्याती आहे. कारण जे काही विशिष्ट असे चाळीगत असतात तिथे ते काही ठेवत नाही. तुमचं नाव कसं? सुधाकर परशुराम परब. थँक्यू.
अरे वा